नमस्कार मित्रांनो, आपला जो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे, बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम, आजचा 47-47 नंबरचा व्हिडिओ आहे. आज आपण ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत, रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट, यामध्ये जे लॉकर्सच्या विषयी सांगितलेलं आहे ते समजून घेऊया. तर RBIने काय सांगितलेलं आहे की लॉकरच्या संदर्भात तुम्हाला ज्या KYCच्या गाईडलाईन्स आहेत 2025च्या ड्यू डिलिजन्सच्या बाबतीत, त्या फॉलो करायला पाहिजे. लॉकर आपला जर SB करंट अकाउंट होल्डर नसेल, कस्टमर नसेल किंवा बॉरोली नसेल, त्याचं खातं नसेल, तरी त्याला आपल्याला लॉकर देता येते किंवा द्यायला पाहिजे. फक्त बाकीचं तुम्हाला KYC करायला पाहिजे. त्यानंतर ड्यू डिलिजन्स ऑनगोईंग बेसिसवर जे काही RBIच्या डायरेक्शन्स आहेत त्याच्याप्रमाणे करायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना तुम्ही लॉकर देता आणि जे लॉकर ऑपरेट करायला येतात, उदाहरणार्थ कंपनी आहे, कंपनी स्वतः येत नाही लॉकर ऑपरेट करायला, त्यांचा प्रतिनिधी येतो, अशांचे तुम्ही जे लॉकर ऑपरेट करायला येतात त्यांचे फोटोग्राफ घ्या हायरच्या सोबतच. ठीक आहे ना. लॉकर अलॉटमेंटची सुद्धा पद्धत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्क्युलरमध्ये सांगितलेली आहे. ती अशी की ब्रँच वाईज व्हॅकंट लॉकरची लिस्ट करायला पाहिजे, वेटिंग लिस्ट करायला पाहिजे, आणि ती CBS तुमचा जो काही आहे सॉफ्टवेअर त्याच्यात करायला पाहिजे, किंवा इंडिपेंडंट करायचं असेल तरी सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कच्या अंडर ती वेगळी तुम्हाला मेंटेन करता येते. एक तर कोअर बँकिंग सोल्युशन किंवा दुसरं डिजिटल फॉर्ममध्ये. पण जे सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आहे DPDP ॲक्टच्या प्रमाणे तुम्हाला प्रिकॉशन घ्यावं लागतं. तुम्हाला लॉकर अलॉटमेंटच्या बाबतीत पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ठेवावी लागते. एखादी व्यक्ती जेव्हा लॉकर मागायला येते तेव्हा त्याला तुम्ही जर व्हॅकंट नसेल तर त्याला काय करायला पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन घेऊन त्याचं वेट लिस्टसुद्धा त्याला कळवायला पाहिजे, आणि असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म घ्या आणि लॉकर अलॉट करा. आता लॉकरच्या बाबतीत आपल्याला अमिताभ दासगुप्ता वर्सेस युनायटेड बँक ऑफ इंडिया ही केस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. या केसच्या काय फॅक्ट्स आहेत, ही जी घटना घडली 1994 साली घडली. अमिताभ दासगुप्ता युनायटेड बँक ऑफ इंडियाचा कस्टमर होता, आणि बँकेने काय केलं की त्यांनी भाडं भरलं नेऊन त्याचं लॉकर ब्रेक ओपन केलं, तोडलं वसुलीसाठी. आता त्याने नंतर सांगितलं की मी तर भाडं भरलं होतं, की माझं तुम्ही का ब्रेक ओपन केलं, लॉकर फोडलं कर. तर त्याच्यामुळे त्यांनी बँकेने काय केलं, मग त्यांच्या चूक लक्षात आणि माफी मागितली, पण तो तिथे थांबला नाही. त्याचं हे लक्षात आलं की आपण जेव्हा लॉकरमध्ये 7 आर्टिकल्स ठेवले ते त्यातले 2च त्याला मिळाले आणि 5 मिसिंग आहेत, हे सुद्धा त्यांनी निदर्शनात आणून दिलं. आता सुप्रीम कोर्टात बँकेने काय स्टँड घेतला किंवा लॉकरमध्ये काय असते आम्हाला माहीत नाही, सुप्रीम कोर्टाने हा स्टँड रिजेक्ट केला. याला वॉशअप पॉलिसी म्हणतात, हात धुणे, मोकळे होणे, म्हणजे जबाबदारी पासून मोकळे होणे. तर सुप्रीम कोर्ट म्हटलं की बँक्स कॅनॉट वॉश ऑफ देअर हँड्स अँड क्लेम दॅट दे बिअर नो लायबिलिटी टुवर्ड देअर कस्टमर्स फॉर दी ऑपरेशन ऑफ लॉकर. म्हणजे लॉकरच्या संदर्भातले जे काही ऑपरेशन्स आहेत त्यांची काहीच जबाबदारी असं काहीच नाही, सगळं कस्टमर ढकलून चालणार नाही. त्याची काय जबाबदारी, बँकांची ड्युटी ऑफ केअर, काळजी घ्यायला पाहिजे. कुठली बँक ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे, दे ओ द रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटी कशाची, ड्युटी ऑफ केअर. कसली केअर, त्या लॉकरची सुरक्षिततापासून सगळंच त्यांनी पुढे डिटेल्समध्ये दिलेलं आहे. आणि दे हॅव टू एक्झरसाइज ड्यू डिलिजन्स इन मेंटेनिंग अँड ऑपरेटिंग देअर लॉकर सिस्टीम. जे काही आहे म्हणजे माणसं ओपन करण्यापासून तर कुठे ठेवतात, काय करतात, ते सगळं त्यांनी ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे बँकेने. बँकेला जरी आतमध्ये काय ठेवलेलं आहे याची किंमत माहीत नसेल, काय किमतीच्या आहे वस्तू आहेत, काय डिटेल्स माहीत असले तरी इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इंटिग्रिटी ऑफ लॉकर सिस्टम. लॉकर जी सुरक्षितता आहे त्यांचं कर्तव्य आहे, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. त्यांनी हे सांगितलं की लॉकरमध्ये जी काही रिलेशनशिप आहे तर ती बेलर आणि बेली आहे. बँक आणि कस्टमरची रिलेशनशिप काय, बेलर आणि बेली. पण त्यांनी इथे सुद्धा पण सांगितलं घरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात आणि बँक जेव्हा भाडे लॉकर द्यायचं खूप फरक आहे. कारण लॉकर हे स्पेसिफिक पर्पजसाठी दिलं जाते,
घर भाड्याने दिलं जाते, त्याच्यात तो त्याच्याप्रमाणे फ्रीडमप्रमाणे राहू जेवू शकतो, जे काय करता येईल ते. त्यामुळे हा 2 मधला फरक देखील सुप्रीम कोर्टाने याची नोंद घेतली आणि सुप्रीम कोर्टाने युनायटेड बँक ऑफ इंडियाला ₹5,00,000 त्याला पेनल्टी त्या काळात पेनल्टी द्यायला लागली मेंटल ॲगोनीसाठी, मानसिक त्रास त्याला जो झाला तो. आणि ₹1,00,000 त्याला जी काही लिटिगेशनची कॉस्ट आली, कोर्टात जाण्यासाठी खर्च लागतो, तो सुद्धा रिइम्बर्स करायला सांगितलं. आणि सुप्रीम कोर्ट हे सांगितलं की ज्या कर्मचाऱ्यामुळे चूक झाली त्यांच्याकडनं हा पैसा वसूल करा. तर ही जी केस आहे, ही आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्याच्यामुळेच, या केसमुळेच IBAने, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर IBAने एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार केला, लॉकर ॲग्रीमेंटचा फॉर्मॅट. बोर्डाला तो प्रत्येक बँकेच्या बोर्डाने ते अडॉप्ट केलेला आहे आणि ते ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट केलेलं आहे. ज्या बँका जुने डॉक्युमेंट्स वापरतात त्यांना ह्याच्यात असलेले क्लॉजचं पॅचअप करावं लागते आणि काहींनी टोटली ॲग्रीमेंट जुने बदलून नवीन घेतले आणि सगळ्यांचे तुम्हाला घ्यावं लागतात. आणि डॉक्युमेंट जर चेंज करून घेतले असेल तर याची कॉस्ट जी आहे ती आपला कस्टमर जो आहे लॉकरचा, त्याला नाही बेअर करायची, बँकेने ती कॉस्ट बेअर करायची, कारण बँकेच्या चुकीमुळे क्लॉजेस आता नवीन ॲड झालेले आहेत. आणि हे जे लॉकर ॲग्रीमेंट नवीन घेतो आपण, तर त्याची एक कॉपी आपल्याला कस्टमरला सुद्धा द्यायला लागतात, जेणेकरून त्याला कळेल की आतमध्ये काय क्लॉजेस आहेत, काय नाही, त्याचे काय जबाबदारी आहेत, त्याचे काय हक्क आहेत, हे सगळं त्याला कळेल. त्याचे मॉडेल लॉकर ॲग्रीमेंट जे IBAचं, त्याची एक कॉपी बँकेकडे ओरिजिनल आणि त्याची एक सर्टिफाईड कॉपी बॉरोला आपण द्यायला पाहिजे. बॉरोला नाही, कस्टमरला द्यायला पाहिजे. आता हे जे लॉकर ॲग्रीमेंट आहे, मॉडेल ॲग्रीमेंट, त्याच्यात स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे रिझर्व्ह बँकेने की खालील जे क्लॉजेस आहेत ते त्या ॲग्रीमेंटमध्ये असणं आवश्यक आहे. पहिला कुठला? कस्टमर शुड नॉट कीप एनिथिंग इल्लीगल ऑर एनी हॅझार्डस सबस्टन्स. कायदेशीरित्या जे अलाउड नाही आहे, हॅझार्डस ज्या वस्तू ज्याने आग वगैरे लागू शकते, अशा वस्तू लॉकरमध्ये ठेवता येते. उदाहरणार्थ, माझ्याकडे देशी कट्टा आहे, तर मी त्या लॉकरमध्ये नाही ठेवू शकत. मी फटाके नाही ठेवू शकत त्यामध्ये. तर अशा ज्या गोष्टी आहेत, इल्लीगल ऑर हॅझार्डस सबस्टन्स लॉकरमध्ये ठेवता येत नाहीत, हे त्या ॲग्रीमेंटमध्ये एक क्लॉज पाहिजे. दुसरा, बँकेची जी लायबिलिटी आहे ती फिक्स केली आहे. लायबिलिटी ऑफ द बँकेची चूक असेल तर 100 टाइम्स ऑफ दी ॲन्युअल रेट, जे काही वार्षिक भाडं त्याच्या 100 पटपर्यंत कॉम्पेन्सेशन बँकेला द्यावं लागते कस्टमरला, आतमध्ये काय आहे काय नाही माहीत असलं तरीसुद्धा. आणि त्याचप्रमाणे त्या लॉकर ॲग्रीमेंटमध्ये जर लॉकर होल्डर काही कारणाने त्यांनी पैसे भरले नाही किंवा त्याचा लॉकर ब्रेक ओपन केला, तो वारला, एक्सपायर झाला, मृत झाला आणि त्याचे लिगल इयर्स नाही किंवा नॉमिनेशन नाही, बँकेला ट्रेस होत आहे, तर ते ह्या सगळ्या पद्धती, सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये काय करायला पाहिजे याची प्रोसिजर देखील त्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी रेग्युलर भाडं भरलं पण ऑपरेशन नाही केलं तर 7 वर्षात ते ब्रेक ओपन करता येते. किंवा इन ए रो 3 वर्ष, म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह 3 वर्ष जर त्यांनी भाडं नाही भरलं तरी त्याचं लॉकर ब्रेक ओपन करता येते. असं क्लॉजेस त्यामध्ये पाहिजेत. म्हणजे 3 वर्ष त्यांनी भाडंच नाही भरलं तर ब्रेक ओपन करता येते. त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिल्या, भाडं रेग्युलर येऊन राहिलं पण 7 वर्षात ऑपरेटच नाही केलं तरीसुद्धा लॉकर ब्रेक ओपन करता येते. हा क्लॉज त्या ॲग्रीमेंटमध्ये पाहिजे असं स्पेसिफिक RBIने सांगितलेलं. लॉकरच्या डिपॉझिटबद्दल देखील सूचना आहेत. बँकेचं जे काही लॉकर रेट असेल ॲन्युअल, त्याच्या तिप्पट रक्कम घेता येते. प्लस लॉकर फोडण्यासाठी, चाबी किल्ली बदलण्यासाठी, की चेंज करण्यासाठी जी काही कॉस्ट आहे तीसुद्धा बँकेला ॲडव्हान्स म्हणून डिपॉझिटमध्ये घेता येते. आणि ज्या कस्टमरचे ऑलरेडी तुमच्याकडे लॉकर्स आहेत ते दरवर्षी रेग्युलर भरतात, त्यांना इन्सिस्ट करण्याची गरज नाही डिपॉझिट द्या म्हणून. आणि बँकेने जर ही कंडिशन ब्रीच केली की जबरदस्ती लोकांकडनं जास्तीचे डिपॉझिट घ्यायला लागले, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की याला आम्ही रिस्ट्रिक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणून करू. थोडक्यात काय, बँकेला पेनल्टी लागू शकते. जर एखाद्या बँकेने ॲडव्हान्स रेंट घेण्याची पद्धत असेल एखाद्या बँकेमध्ये, समजा एप्रिलमध्ये 12 महिन्याचं रेंट बँक रिक्वायर करून घेते फायनान्शियल इयरचं, आणि त्याने जर डिसेंबरमध्ये व्हॅकेट केलं तर ते उरलेला जो पिरियड आहे त्याचा रेंट जे घेतलेलं आहे ते त्याला परत करावं लागते. ठीक आहे ना. आणि जर
त्या ब्रँचचे लॉकर युनिट्स शिफ्ट करावे लागतात. बरेचदा ब्रँच शिफ्ट करते किंवा ब्रँच बंद होते. वेगळ्या कारणासाठी शिफ्टिंग जर करायला असेल तर कस्टमरला 2 महिने इन ॲडव्हान्समध्ये नोटीस द्यावं लागतं की वी आर गोइंग टू शिफ्ट लॉकर स्थलांतर करत आहे म्हणून. आता लॉकर कुठे ठेवायचं आहे, त्याचं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्या बाबत देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सूचना दिलेल्या आहेत. तर लॉकर्स कसे असायला पाहिजे, सिक्युअर्ड असायला पाहिजे, कोणाला सहजासहजी तोडता नाही आली पाहिजे आणि त्याची सुरक्षितता पाहिजे. कशापासून? फायर, आग, याचं पाणी, फ्लडचं पाणी, पुराचं पाणी वगैरे ह्याच्यापासून नुकसान व्हायला नाही पाहिजे. स्ट्रॉंग रूम जी आहे तुमची, सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, त्याला एकच एंट्री पाहिजे, 2 दरवाजे नकोत. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही लॉकर्स ठेवता ती जागा, ती प्रिमायसेस 24/7 विजिलन्समध्ये पाहिजे. तिथे इट शुड बी ॲडिक्वेटली गार्डेड असा तो शब्द आहे. त्यानंतर जर इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट करत असेल एखादं, काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ऑपरेट होतात लॉकर्स, तर जी ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम आहे ती ॲज पर रिस्क असेसमेंट ऑफ द बँक, म्हणजे ती भेदता नाही आली पाहिजे, कोणालाही ॲक्सेस नाही मिळालं पाहिजे. सायबर सिक्युरिटी, DPDP ॲक्ट हे सगळं तिथे लागू होते. आता CCTV रेकॉर्डिंगबद्दल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की CCTV कुठे लावायला पाहिजे, तर स्ट्रॉंग रूमच्या एंट्रीला किंवा एक्झिटला, दोन्ही एकच असतात, तर तिथे लागायला पाहिजेत. कोण आलं कोण गेलं त्या CCTVत कॅप्चर व्हायला पाहिजे. ज्या कॉमन एरियाज ऑफ ऑपरेशन आहे, जिथे जर मोठी स्ट्रॉंग रूम असेल, कॉमन एरिया असेल, तर तिथे सुद्धा CCTVचा कॅमेरा असला पाहिजे. आणि हे जे CCTVचं फुटेज आहे कमीत कमी 180 दिवस तुम्हाला प्रिझर्व्ह करावं लागते. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन असेल तर त्यांना जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत बँकेला ते प्रिझर्व्ह करावं लागते. आणि या बाबतीत बँकेच्या सगळ्या स्टाफला अवेअरनेस पाहिजे की CCTVचे कॅमेरा कुठे लागला पाहिजे, त्याचं CCTVचं जे रेकॉर्डिंग आहे ते 180 दिवस तुम्हाला प्रिझर्व्ह करावं लागतं. ही सगळी माहिती स्टाफला असणं गरजेचं आहे. आता लॉकरचे स्टँडर्ड म्हणजे कोणी लोकल मेड घेता येते का, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनी जे काही अप्रूव्ह केलेलं आहे स्टँडर्ड त्याच्यानुसारच घेता येतात. जनरली बँका गोदरेज किंवा स्टिलेजचे घेतात, पण त्या कंपनीचं मी नाव घेते तर ते त्याचेच घेतले बसं नाही. RBIचं असं म्हणणं आहे की BIचं जे स्टँडर्ड आहे लॉकरच्या बाबतीत सांगितलेलं, ते अचीव करण्यानं मेंटेन करण्याच्याच तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम जर असेल लॉकर ऑपरेट करत असताना करायसाठी, तर ती जी तुमची सिस्टीम आहे, जर बँक इलेक्ट्रॉनिक ऑपरेट नसेल लॉकर, तर इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम हॅकिंग आणि ब्रीच नाही व्हायला पाहिजे सिक्युरिटी, म्हणजे कोणाला ॲक्सेस नाही देता आला पाहिजे. आणि जो काही डेटा आहे त्याची सिक्युरिटी DPDP ॲक्ट 2023 प्रमाणे करायला पाहिजे. माझा ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे या संदर्भात, तो जरूर पहा तुम्ही. किती महत्त्वाचा आहे तो, किती आवश्यक आहे, किती दंड लागू शकतात. त्याचप्रमाणे त्या ज्या लॉकरच्या किल्ले असतात, आयडेंटिफिकेशन कोड ऑफ द बँक अँड ब्रँच टू बी एम्बॉस, त्याच्यावर एम्बॉसिंग करावं लागते. बँक आणि ब्रँचचं त्याच्यावर आयडेंटिफिकेशनवर पाहिजे. कशासाठी? ज्या लॉ एन्फोर्सिंग ऑथॉरिटीज असतात, कधीतरी धाड टाकते ED, इन्कम टॅक्स, तर त्याला कळलं पाहिजे लॉकर कुठल्या बँकेचं आहे, काय नंबर आहे त्याचा म्हणून. आणि ॲडिशनल लॉक अलाउड आहे. आता याच्यात बरेचदा आपलं इग्नोरन्ससुद्धा बँकवाल्यांचं की स्टिलेजला आउटसाईड लॉक लावता येते, गोदरेजला आउटसाईड लॉकची प्रोव्हिजन असते जुन्या तरी, तर त्याला तिसरं छिद्र असते, त्याला ॲडिशनल लॉक लावता येते. कस्टमरची जर इच्छा असेल तर आपल्याला तिसरं लॉक द्यायला पाहिजे. त्याची किंमत भले बँक वसूल करू शकते, पण इट इज राईट, कस्टमरचा राईट आहे तिसरा लॉक घ्यायचा, ॲडिशनल लॉक घ्यायचा, हे लक्षात घ्या. स्लाईड नंबर 13, लॉकर ऑपरेशन्स. लॉकर कोणी आलं आणि कोणी ऑपरेट करून गेलं असं नाही आहे. एंट्री ही कशी पाहिजे, प्रॉपर आयडेंटिफिकेशन झाल्यानंतरच द्यायला पाहिजे. तीच व्यक्ती अलाउड आहे की नाही, तेच लॉकर त्याला ऑपरेट करायचं अलाउड आहे की नाही हे बघायला पाहिजे. फोटोग्राफ त्यासाठी घेतात, स्पेसिफिक सिग्नेचर त्यासाठी टॅली करून घेतात, आणि पासवर्ड देखील असतो. मेंटेन ए रेकॉर्ड ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स हू हॅव ॲक्सेस लॉकर्स विथ फुल ॲड्रेस. जे लोक लॉकर रूममध्ये आले गेले त्यांचं सगळ्यांचा रेकॉर्ड डे वाईज, टाईम वाईज आपल्याला मेंटेन करावं लागते. जर इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड असेल तर इनग्रेस आणि इग्रेस रजिस्टर मेंटेन करायचे. म्हणजे काय, जे लोक आले ते आणि जे लोक बाहेर पडले ते सगळं रजिस्टर तुम्हाला डिजिटली मेंटेन करावं लागतंय. आणि जर एखाद्याने सरेंडर केलं लॉकर, तर त्याचं जे लॉक आहे ते चेंज करायला पाहिजे.
तेच लॉकरचं लॉक त्या नंबरचं जे विशिष्ट नंबर 25 नंबरचं लॉकर वॅकेट केलं, त्याचं जे लॉक आहे ते तिथून काढायला पाहिजे, दुसरीला लावायला पाहिजे, दुसरं कुठलं तरी लॉक त्याला लावायला पाहिजे. ते लॉक कंटिन्यू नाही करायचं. नंबर त्याच नंबरला 25 नंबरला इट विल बी चेंज, इट शुड बी चेंज. ठीक आहे ना. कीज ऑफ फॅक्टरी लॉकर्स टू बी केप्ट इन सील कवर्स. ब्रँचमध्ये 100 लॉकर्स आहेत, त्यातले 90 दिले, 10 बाकी आहेत. ते जे 10 बाकी आहेत लॉकर्स व्हॅकेट आहेत, त्यांच्या ज्या किल्ले असतात त्या सील कवरमध्ये ठेवायला पाहिजे, त्या टॅली व्हायला पाहिजे. डुप्लिकेट मास्टर की असते प्रत्येक बँकेला सेफची, त्याचप्रमाणे याची सुद्धा लॉकरची ती त्या ब्रँचमध्येच नाही ठेवायची, ती दुसऱ्या त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेत ठेवायला पाहिजे. त्यानंतर बँकेचं जे ऑडिट आहे, जसं आपण सरप्राईज व्हेरिफिकेशन ऑफ कॅश करतो, गोल्ड पॅकेज करतो, तसंच लॉकरचे जे किल्ले आहेत, जे सरेंडर केलेले लॉकरच्या किल्ले आहेत का, ज्या कोणाला इश्यूज नाही केलेल्या किल्ले आहेत का, ते सगळं टॅली करून घ्यायला पाहिजे सरप्राईज व्हेरिफिकेशननी. त्या नीट सील कवरमध्ये ठेवल्या की नाही हे सुद्धा चेक व्हायला पाहिजे. बँकेने लॉकर रजिस्टर, लॉकर की रजिस्टर हे मेंटेन करायला पाहिजे. कोणत्या नंबर लॉकर, ऑपरेशन कोणाच्या आयदर सर्व्हर, जे काय असेल इन्स्ट्रक्शन्स फोटोसह स्पेसिफिसिटी असायला पाहिजे. आणि हे महत्त्वाचं आहे की कस्टमर बाहेर निघून गेल्यानंतर त्यांनी त्याचं लॉकर व्यवस्थित बंद केलं की नाही हे बघायला पाहिजे. त्याचं ऑपरेशन झालं तर बाहेर गेल्यानंतर. त्याचप्रमाणे संध्याकाळी स्ट्रॉंग रूम बंद करताना, सेफ डिपॉझिट व्हॉल्ट बंद करताना आतमध्ये कोणी अडकलेले काही नाही हे सुद्धा बघायला पाहिजे. माझं एक अपील आहे की जेव्हा आपण ब्रँच बंद करतो, त्याच्या आधी स्ट्रॉंग रूम बंद करतो, त्याच्या पूर्वी जर आपण ती स्ट्रॉंग रूम झाडून पुसून स्वच्छ केलं तर बरेचदा काय होते की कस्टमरचं कधी अंगठी पडली, ते चेन पडलेली असते, कुठल्या लेडीज काही ऑर्नामेंट विसरतात, हे तुमच्या त्याच दिवशी लक्षात येईल. म्हणजे आपल्याला ओरिजिनल ज्याचे दागिने आहेत त्याला परत करायला सोपं जाते. दुर्दैवाने काही बँकेमध्ये 8-8 दिवसांनी स्ट्रॉंग रूम झाडले जाते आणि मग गोंधळ होतो. तर जसं आपल्याला बंधनकारक आहे की स्ट्रॉंग रूम बंद करण्यापूर्वी आतमध्ये कोणी आहे का हे बघायला पाहिजे. त्याच वेळेस एक 5 मिनिटाचं काम असते, ते जर आपण झाडू लावून स्वच्छ करून घेतलं तर कोणाचं काही पडलं असेल, काही राहिलं असेल हे सुद्धा आपल्याला निदर्शनास येईल. पण ज्या दिवशी जे लॉकर होल्डर्स आलेले आहेत आपल्याला ट्रेस आउट करून त्याला परत करायला सोपं जाते, कारण आपली ही जबाबदारी आहे की ज्याचं सोनं त्याला परत करायला पाहिजे. त्याचप्रमाणे लॉकर्सच्या संदर्भात हायर लुजेस द की, म्हणजे 2-3 प्रकारचे ह्या घटना घडू शकतात. पहिल्यांदा माझं लॉकर आहे, माझ्या ज्याने लॉकरची की हरवली तुमच्या बँकेची, तर मग काय करेल मी, येईल एक ॲप्लिकेशन देईल, त्याच्यानंतर ते ब्रेक ओपन करावं लागेल. तर जे काही चार्जेस आहेत ते बँक माझ्याकडनं घेईल. माझ्या प्रेझेसमध्ये तो गोदरेज स्टील जो कोणी असेल त्यांचा माणूस आहे, तो ब्रेक ओपन करेल. आतलं सामान मी घेऊन येईल माझं ताब्यात. त्याचं काम पडलं तर तुम्ही व्हिडिओ पंचनामा करून मला देऊन द्या, पण मी हजरच आहे. माझ्या सहीने सगळं मिळालं हे घेतलं की नंतर तो माणूस येऊन लॉक रिपेअर करून किंवा चेंज करून निघून जातो. दुसरं काय, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी सांगतात की हे ब्रेक ओपन करा, त्यांचे काय, मग आपण बँकेने काय करायला पाहिजे. ही दुसरी प्रसंग आहे. पहिल्यांदा मी स्वतः येतो, मी हरवली केली. दुसऱ्या केसमध्ये गव्हर्नमेंट ऑथॉरिटी येतात, लॉ एन्फोर्समेंट ऑथॉरिटी. आणि तिसरी केस कुठल्या, बँक वसुलीसाठी लॉकर ब्रेक ओपन करते. हे 3 प्रकारे लॉकर जर किल्ली हरवली असेल किंवा तोडण्याची प्रक्रिया ती होते. तर काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते आपण बघूया. पहिल्यांदा रिक्वेस्ट ऑफ दी कस्टमर, मी तुमच्या बँकेचा कस्टमर आहे, तर कस्टमर शुड नोटिफाय बँक दॅट द की इज लॉस्ट. मी तुम्हाला लेखी कळवायला पाहिजे की माझी किल्ली हरवलेली आहे. मग मी काय करतो, एक अंडरटेकिंग देखील बँक माझ्याकडनं घेतो. जर ती किल्ली सापडली तर मी बँकेला परत आणून देईल. तिसरं, जे चार्जेस आहेत लॉकर ओपनिंगचे, ब्रेक ओपनिंगचे, लॉक बदलण्याचे, जे काही ती कंपनी घेते ते मला बँकेला रिएम्बर्स करून द्यावं लागतात. आणि हे मला बँक लेखी देते आणि मी ॲक्सेप्ट करतो कस्टमर म्हणून, आणि मग ती बँक प्रक्रिया करते. आणि जेव्हा मला नवीन ते लॉक लावून मिळते तेव्हा मला पासवर्ड देखील माझा चेंज करायला पाहिजे. त्याची की बदलल्या जाते, पासवर्ड बदलला जातो. दुसरी केस आहे अटॅचमेंट. लॉ एन्फोर्समेंट ऑथॉरिटी आल्या, त्यांनी ब्रेक ओपन करायला सांगितलं. मग बँकरमधून आपण काय करायला पाहिजे, व्हेरीफाय अँड सॅटिस्फाय की ह्या लोकांना ऑथॉरिटी आहे का, हे फेक लोक तर नाही आहे की लुटून घेऊन जातील बँकेतला सरकारी अधिकाऱ्याचं म्हणून.
ही आपली ड्युटी आहे की ते जेन्युइन आहे का, त्यांना अधिकार आहे का, कॉम्पिटंट ऑथॉरिटीचं पत्र आहे का त्यांच्याकडे, म्हणजे दोन्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. पर्सन्स आणि त्याचं जे ऑथॉरिटी लेटर हे दोन्ही आपण व्हेरीफाय करायला पाहिजे. आणि आपण असे जेव्हा येतात तेव्हा आपण कस्टमरला इन्फॉर्म देखील करायला पाहिजे. मग टेलिफोन म्हणा, मोबाईल म्हणा, SMS म्हणा, WhatsApp जे काय असेल माध्यम तुमच्याकडे, पत्र शेवटचं, तर त्याला इन्फॉर्म करा की अशा अशा डिपार्टमेंटचे लोक सीजरसाठी आलेलं आहे. आपली ड्युटी आहे त्याला कळवणे. तिसरं, ज्यावेळेस ते ब्रेक ओपन करतात त्यावेळेस त्याचा पंचनामा करायला पाहिजे, व्हिडिओ काढायला पाहिजे, ती इन्व्हेंटरी आहे ती पूर्ण लिहून काढायला पाहिजे, त्याच्यावर 2 विटनेसेस ठेवायला पाहिजे इंडिपेंडंट, सगळ्यांच्या सह्या, त्याची एक कॉपी आपल्या कस्टमरला द्यायची, एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटी माहिती तर त्यांना देखील द्यायची. आता हे हे जे आहे कस्टमर तर नसेल तर यू कॅन सेंड बाय पोस्ट किंवा कीप इट विथ यू, तुमच्याजवळ ठेवू शकता, तो आल्यावर त्याला देऊ शकता. पण त्याचा अधिकार आहे की त्याच्या लॉकरमध्ये काय काय होतं त्याची इन्व्हेंटरीचे पूर्ण डिटेल्स त्याला देण्याची आपली जबाबदारी आहे. तिसरी केस आहे, त्यांनी भाडं नाही भरलं, सतत 3 वर्ष त्यांनी भाडंच नाही भरलं, तर बँक ब्रेक ओपन करू शकते. आपण त्या कस्टमरचं लॉकरचं जे आहे ते ब्रेक ओपन करण्यापूर्वी त्याला संधी द्यायला पाहिजे की आता तू भाडं नाही भरलं तर आम्ही ब्रेक ओपन करू. त्याला कम्युनिकेट द्या, परत तेच SMS म्हणा, ईमेल म्हणा, WhatsApp, पत्र, तो ट्रेसवर नसेल तर वर्तमानपत्रात द्या. 2 लँग्वेजमध्ये द्यावं लागते वर्तमानपत्रात. त्याला जर ट्रेसेबल असेल, सापडत असेल तर एक लोकल लँग्वेज महाराष्ट्रात मराठी आणि एक इंग्लिश, 2 वर्तमानपत्रात द्यावं लागतात लोकल डेलीमध्ये. ह्या सगळ्या प्रिकॉशन्स त्याला शोधण्याच्या सगळ्या प्रिकॉशन्स आपण काळजी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यानंतर ते ब्रेक ओपन करायला पाहिजे. आणि तीच पद्धत आहे पंचनाम्याची, 2 विटनेसची, व्हिडिओ रेकॉर्डिंगची, सगळं आपण प्रिकॉशन त्या घ्यायला पाहिजेत आणि सगळं रेकॉर्ड आपल्याजवळ ठेवायला पाहिजे. कारण उद्या जर काहीतरी आरोप केले तर बँकेजवळ प्रूफ पाहिजे. आणि हे सगळं जे कव्हरेज आहे, CCTV कव्हरेज आणि व्हिडिओ, हे सगळं आपण प्रिझर्व करायला पाहिजे. आणि जर ते लॉकर्स इलेक्ट्रॉनिक ऑपरेटेड असतील तर व्हॉल्ट ॲडमिन विल गिव्ह ऑथॉरिटी. व्हॉल्ट ॲडमिन जो असतो तो ऑथॉरिटी देतो आतमध्ये जायची, हे सगळं करायचे. तर नॉन पेमेंट असेल तर ती प्रोसेस तुम्हाला सांगितली, ती सगळी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. आणि हे जे आहे ब्रेक ओपन केल्यानंतर त्याचं जे काही आतमधल्या व्हॅल्युअर्स आहेत, वस्तू आहेत, त्या कुठे ठेवायला पाहिजे, आपण सील करूमध्ये ठेवायला पाहिजे कस्टमर जर नसेल आला तर. आणि आपल्याला कुठला अधिकार आहे, त्याच्या आतमध्ये समजा 10 लाखाचं सोनं आहे तर आपलं जर भाडं 25,000 असेल तर आपल्याला 25,000 वसूल करायचा अधिकार आहे. बाकीचं विक्र्याचा पैसे घेण्याचा बँकेला अधिकार नाही. पण त्यासाठी ऑक्शन प्रोसेससुद्धा आपल्याला व्यवस्थित करावं लागते. परत तीच प्रोसेस, ऑक्शन प्रोसेस जी नॉर्मल असते, सोने तारण कर्जाची करतो, तीच प्रोसेस इथे देखील करावी लागेल. डिस्चार्ज ऑफ लॉकर कंटेंट्स इफ ए लॉकर रिमेन्स इनऑपरेटिव्ह फॉर अ लॉंग पिरियड. म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याचं भाडं रेग्युलर भरलं पण 7 वर्ष तो ऑपरेट करायलाच नाही आला, तर परत तेच आहे की त्याचा आपण ब्रेक ओपन करायला पाहिजे. परत त्याला ती संधी द्या, SMS वगैरे सगळे पाठवा, वर्तमानपत्रात द्या, ट्रेसेबल द्या, नोटीस द्या, पंचनामा करा, सगळं कॉमन आहे. मग ते गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज असो, बँक स्वतः फोडत असो, जे असेल ते. पण आपल्याला ह्या प्रिकॉशन घ्यावं लागतात स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि पुढे लिटिगेशनच्या वेळेस. आणि जर तो जो कस्टमर आहे लॉकरचा तो एक्सपायर झाला असेल, आपल्याजवळ सगळे प्रूफ आले असेल, तर ते नॉमिनी असतील त्यांना आपल्याला द्यायला पाहिजे ते, किंवा त्याचे लिगल इयर्स नॉमिनेशन नसेल तर हे करायला पाहिजे. पण आपल्याजवळ या सगळ्या केसेसमध्ये पंचनामा, व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळं प्रिझर्व करायला पाहिजे बँकेने. आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची लायबिलिटी काय, तर बँकेची जी पॉलिसी असते, पॉलिसी शुड इन्कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर फॉर एनी लॉस. बँकेची जी लॉकरची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये जर लॉस कस्टमरचा झाला, डॅमेज झालं, आतमधल्याच्या वस्तू ज्या आहेत त्याचं नुकसान झालं बँकेच्या निग्लिजन्समुळे, दुर्लक्ष केल्यामुळे, तर काय लायबिलिटी आहे बँकेची हे त्या पॉलिसीमध्ये टाकायला पाहिजे. त्याच्यानंतर बँक काय सुरक्षितता घेईल लॉकर्सच्या आतमधले कंटेंट्स आहे त्याची, हे सुद्धा त्या पॉलिसीमध्ये यायला पाहिजे. ती प्रोसिजर जी आहे लॉकर ऑपरेट करायची त्याचे SOP सुद्धा तुमच्या लॉकर पॉलिसीमध्ये असायला पाहिजे.
त्याचप्रमाणे जर काही फ्रॉड झाला, काही डेकायटी झाली, दरोडा पडला, चोरी झाली, तर FRM मेकॅनिझम जे आहे, फ्रॉड रिपोर्टिंग मेकॅनिझम RBIने सांगितलं, त्याच्याप्रमाणे आपल्याला ताबडतोब इंटिमेशन द्यावी लागते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. आणि जर नॅचरल कॅलॅमिटी आली, म्हणजे ॲक्ट ऑफ गॉड ज्याला म्हणतो, की पूर आला, त्याच्यानंतर लाईटनिंग पडलं, वीज कोसळली, अर्थक्वेक झाला, भूकंप झाला, ह्या सगळ्या ॲक्ट ऑफ गॉड ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, आपली बँक लायबल नसते. काही नुकसान झालं कस्टमरचं, मात्र आग, चोरी, दरोडा याच्यासाठी बँकेनी सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे, नाहीतर बँक जबाबदार राहते. रिस्क मॅनेजमेंट फॉर लॉकर कंटेंट्स काय, ब्रँच इन्शुरन्स पॉलिसी फॉर नॅचरल कलॅमिटी. प्रत्येक ब्रँच बँकेने हे जे नॅचरल कलॅमिटीज आहेत त्याच्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी करायला पाहिजे, डॅमेज कंट्रोलसाठी, रिस्क मिटिगेशनसाठी. त्यामध्ये लॉकर्सच्या आतमध्ये काय हे माहीत नाही, हे सुद्धा स्पेसिफिक मेन्शन करायला पाहिजे. इनकॉर्पोरेट इन डॉक्युमेंट्स अँड एक्सप्लेन टू द कस्टमर्स. आपल्या कस्टमरला आपण समजून सांगायला पाहिजे की आतमध्ये काय बँकेमध्ये असते, आमची आतमधल्याची जबाबदारी नाही. बँकेची लायबिलिटी जास्तीत जास्त ॲन्युअल रेंटचे 100 पट आहे, बरोबर आहे. इन केस बँकेस इरिस्पॉन्सिबल बिहेवियर असेल, विशेष काळजी घेतली नाही लॉकरीची तर, आणि बँकेने कुठलेही इन्शुरन्स प्रॉडक्ट लॉकरमधल्या आतमधल्या कंटेंटसाठी कॅनव्हास नाही करायला पाहिजे. डायरेक्टली इनडायरेक्टली कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी घेता कामा नये. आता कस्टमर गायडन्स अँड पब्लिसिटी रिझर्व्ह बँकेने सांगितली. डिस्प्ले ऑन वेबसाईटवर अनेक गोष्टी सांगितल्या. आता जे सांगितलं RBI, हे वेबसाईटबद्दल लक्षात घ्या, माझा व्हिडिओ देखील येईल. तर जे पॉलिसी कस्टमरच्या रिलेटेड आहे त्या सगळ्या वेबसाईटवर पाहिजे. एका वाक्यात सांगायचं म्हणजे मॉडेल लॉकर ॲग्रीमेंटची कॉपी पाहिजे, त्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर वेबसाईटवर टाका पब्लिकला पाहायसाठी. त्यानंतर जे काही चार्जेस आहेत लॉकरच्या संदर्भात ते सुद्धा वेबसाईटवर असायला पाहिजे. तर त्याप्रमाणे पॉलिसीज अँड प्रोसिजर पुट इन प्लेस फॉर गिव्हिंग ॲक्सेस डिलिव्हरी नॉमिनी. जर कस्टमर आपला लॉकर होल्डर हायरर मयत झाला तर काय प्रोसिजर आहे, नॉमिनी असतात, नॉमिनी किंवा लिगल एअर्स, ही सगळी प्रोसिजर वेबसाईटवर टाका. कस्टमर्सला ब्रॉशर्स असतील तर ब्रॉशर्स द्या, त्याची पब्लिसिटी करा. ही सगळी अपेक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. नॉमिनेशनच्या बाबतीत जो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 2025ला अमेंड झाला तो लागू आहे आता लॉकर्सला. तर ऑप्शन आहे कस्टमरला नॉमिनेशन द्यायचं की नाही द्यायचं, पण त्याला जर नसेल द्यायचं नॉमिनेशन किंवा नॉमिनी तर आपण त्याच्याकडनं लेखी घ्यायला पाहिजे की त्याला आता कोणाचे नाव नॉमिनी म्हणून टाकायचं नाही आहे. आणि ते त्याने आपल्याला लेखी द्यायला पाहिजे 3 दिवसाच्या आत. लगेचच मागू नका. 3 दिवसाच्या लेखी कळवावी की मला नॉमिनेशनची गरज नाही आहे. त्यांनी कारण दिलं तर ठीक, नाही कारण दिलं तर आपण इन्सिस्ट नाही करू शकत. कस्टमरचे जे काही आपल्याकडे अकाउंट आहेत त्याचं स्टेटमेंट अकाउंट असो, पासबुक असो किंवा फिक्स्ड डिपॉझिट असो, त्यांनी जर नॉमिनेशन दिले असेल तर त्यांचे नावं त्याच्यावर यायला पाहिजे, अशा RBIच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणजे लॉकर होल्डरचा जर SBI अकाउंट आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, तर पासबुक किंवा स्टेटमेंट अकाउंट देताना नॉमिनी त्याच्यात यायला पाहिजे. त्याचप्रमाणे टर्म डिपॉझिट असेल देखील नॉमिनीचं नाव यायला पाहिजे, अशा RBIच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. कस्टमर गायडन्स अँड पब्लिसिटी ऑफ नॉमिनेशन, तर या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. ड्यू पब्लिसिटी द्या, जाहिरात द्या. डिपॉझिटर्सला नॉमिनेशनच्या बाबतीत RBI सांगते की तुम्ही कॅम्पेन्स करा, पिरियडिकल अवेअरनेस ड्राईव्ह करा, म्हणजे कॅम्पेन्स करा. ज्यांचे नॉमिनेशन नसतील त्यांना नॉमिनी देण्यासाठी प्रयत्न करा, कन्व्हिन्स करा, समजून सांगा बेनिफिट्स त्याचे काय आहेत काय नाही. आणि तो आपल्या बँकेचे जे अकाउंट ओपनिंग फॉर्म असतात, मग लॉकरचा असो, SBचा असो, टर्म डिपॉझिट असो, त्याच्यात नॉमिनेशनसाठी चांगली स्पेस पाहिजे, त्याला दिसली पाहिजे की याच्यात ठळकपणे की याच्यात नॉमिनेशन, याच्यात त्याला दिसलं तर तो उद्युक्त होईल नॉमिनी द्यायसाठी. पण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ही सोय असायला पाहिजे प्रिंटेड. तर मला असं वाटते लॉकरच्या संदर्भात आपण चर्चा केली. ही तुम्हाला डे टू डे ऑपरेशनच्या बाबतीत स्वतःची रिस्क, बँकेची रिस्क समजून घ्यायसाठी कामी पडतील. ऑल द बेस्ट.